यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या। राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न। अवकाळी गारपीट नुकसानग्रस्तांच्या मदतीमध्ये वाढ। पीक नुकसान झाल्यानंतर मदतीची मर्यादा वाढवली। राज्यातील 353 तालुक्यांपैकी 54 तालुक्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा, तर 2 तालुक्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई। GSDAचा अहवाल। पुण्याच्या भोरमध्ये SRT पद्धतीने कारल्याची आधुनिक शेती। गादी वाफ्यांवर लागवड करत कारल्याचं भरघोस उत्पन्न। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये हत्तींचा धुमाकूळ। उमगाव गुडवळे भागामध्ये शेतीचं प्रचंड नुकसान। हत्तींचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। गोंदियाच्या हवामानाचा विमानसेवेला फटका। बिरसी विमानतळावरून 8 दिवसांपासून गोंदिया हैदराबाद तिरुपती विमानसेवा बंद। काही काळ विमानसेवा बंद राहणार, इंडिगो कंपनीची माहिती। आपत्कालीन स्थिती रुग्णवाहिकांसाठी इंधन राखून ठेवा। राखीव इंधन न ठेवल्यास कारवाई होणार। धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेल पंपांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। सांगलीमध्ये मनसे कार्यकर्त्यांची शिक्षकाला मारहाण। अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप। TV9 मराठीचे प्रतिनिधी दिनकर थोरात यांना सैनिक समाज यशवंत पुरस्कार प्रदान। सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते गौरव। माजी सैनिकांच्या समस्या अडचणी बातम्यांच्या माध्यमातून मांडल्याबद्दल सन्मान। सिंधुदुर्ग किल्ल्याला 4 महिन्यामध्ये 1.25 लाख पर्यटकांची भेट। एकट्या डिसेंबर महिन्यामध्ये विक्रमी 62,000 पर्यटकांची किल्ल्याला भेट।